शिराळा उपसा सिंचन योजनेच्या कामास गती, 105 गावांसाठी वरदान ठरणार योजना। प्रतिनिधी राजाराम पाटील। कराड, शिराळा, कराड व पाटण तालुक्यातील 105 गावांच्या शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणाऱ्या शिराळा उपसा सिंचन योजनेच्या कामाच्या प्रगतीबाबत शनिवारी दि. 15 मे 2026 रोजी कोल्हापूर येथील कृष्णा खोरे महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस समान पाणी वाटप चळवळीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता पोद्दार साहेब, डेप्युटी इंजिनियर आंबोळे साहेब तसेच पाणी संघर्ष चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीत योजनेच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला। सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून मुख्य नलिकांचे नकाशे तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। तसेच या योजनेसाठी 193 अब्ज घनफूट पाणी मंजूर झाल्याचे स्पष्ट करण्यात आले। शासनाच्या निर्णयानुसार सदर योजना शासकीय खर्चातून राबविण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर मान्यता मिळाल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली। या योजनेअंतर्गत बंदिस्त नलिका प्रणालीद्वारे पाणी वितरण व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली असून योजनेची माहिती मध्यवर्ती संकलन चित्र संघटना, नाशिक यांच्याकडे सादर करण्यात आली आहे। प्रस्तावित उपसा सिंचन योजना 5 भागांत विभागण्यात आली असून कराड तालुक्यासाठी मौजे नाठवडे, शिराळा ते मेनी तलाव आणि तेथून मेनी पठारमार्गे दक्षिण मांड खोऱ्यातील शेतीस बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले। पाटबंधारे विभागाने सादर केलेल्या लेखी अहवालानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी हा पाणी संघर्ष समितीच्या लोकलढ्याचा मोठा विजय असल्याची भावना व्यक्त केली। या विजयाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. 19 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता घोगाव, कराड येथे विजय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्यास डॉक्टर भारत पाटणकर मार्गदर्शन करणार असून कराड, पाटण व शिराळा तालुक्यातील 105 गावांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने करण्यात आले आहे।